श्री स्वामी समर्थ. आज आपण 40 महत्त्वपूर्ण कासाच्या टिप्स पाहणार आहोत. 1. केस दाट आणि लांबसडक काळेभोर होण्यासाठी सीताफळाची पाने आणि पेरूची पाने घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट केसांच्या मुळांना चांगली मसाज करा आणि 2 ते 3 तासानंतर धुवा. 2. ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी जास्तीत जास्त नारळ पाणी प्यावे. 3. आवळा रोगप्रतिकार शक्ती वाढवतो तसेच तारुण्यही टिकवतो, त्यामुळे दररोजच्या आहारामध्ये आवळा किंवा आवळ्याचे लोणचे यांचा समावेश करायला हवा. 4. खजूर मिसळून म्हशीचे दूध पिल्याने उंची लवकर वाढते. 5. शेंगदाण्यामध्ये तेलाचा अंश असल्याने शेंगदाणे हे पोटाचे आजार नष्ट करतात. याच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्या होत नाही तसेच गॅस आणि ॲसिडिटी पासून आराम मिळतो. 6. काळं मीठ टाकून टोमॅटोचे सेवन केल्याने लठ्ठपणा कमी होतो. 7. जे लोक म्हशीचे कच्चे दूध पितात त्यांना कंबरदुखीचा त्रास होत नाही. 8. दररोज संत्री खाल्ल्याने रंग साफ होण्यास मदत होते तसेच गर्भवती स्त्रियांनी दररोज संत्री खाल्ल्याने होणाऱ्या बाळाचा रंग गोरा होतो. 9. रोज रात्री झोपताना मुळ्याचा रस डोळ्यांवरती लावल्याने तुमचे केस कधीच पांढरे होणार नाहीत. 10. अंड्यातील पिवळा भाग खाल्ल्याने मेंदूच्या विकासासाठी आणि कार्यासाठी खूप फायदा होतो. 11. घसा बसला असेल, घशातून आवाज येत नसेल किंवा जास्त प्रमाणात खोकला असेल तर एक पेरू भाजून घ्यावा व नंतर त्याचे सेवन करावे. असे केल्याने जुन्यातला जुना खोकला देखील बरा होतो. 12. दह्याचे सेवन केल्यामुळे डिप्रेशन आणि मानसिक दबावापासून आराम मिळतो. दह्याचे सेवन आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. आपले शरीर थंड राहते. 13. रक्ताची कमतरता असलेल्यांनी वांग्याचे अधिक सेवन करावे. 14. मेहंदीमध्ये खोबरेल तेल मिसळून डोक्याला लावल्यास केस लांब आणि घनदाट होतात. 15. जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते तसेच शरीराला थंडावा मिळतो. 16. कानामध्ये खाज होत असेल, कमी ऐकू येत असेल किंवा कान दुखत असेल तर सकाळी उठल्या उठल्या सब्जाच्या तेलाचे 2 थेंब कानामध्ये सोडावेत आणि 5 मिनिटे कानाला मसाज करावा. नक्कीच आराम मिळेल. 17. दुधासोबत आंबट पदार्थ खाऊ नका, नाहीतर शरीराचे खूप नुकसान होईल. 18. औषध पिल्यानंतर लगेच चहा पिल्याने एखाद्याचे यकृत खराब होऊ शकते, कारण चहा आणि औषध यांचे मिश्रण शरीरासाठी खूप हानिकारक असते. ते हळूहळू यकृत खराब करू शकते. 19. 1 ग्लास गरम पाण्यामध्ये 1 चमचा लिंबूचा रस आणि मध घालून प्यावे. यामुळे घशामध्ये होणाऱ्या वेदना तसेच सूज दूर होण्यास मदत होते. 20. गळ्यामध्ये झालेल्या वेगवेगळ्या तक्रारींवर हळदीचे दूध खूप गुणकारी ठरते. यामुळे गळ्यामध्ये झालेले इन्फेक्शन दूर होते. 21. तांब्याच्या भांड्यामध्ये 8 ते 10 तास ठेवलेले पाणी पिल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. त्याचबरोबर आपल्या शरीराला तांब्याचे मिनरल्स सुद्धा मिळतात. 22. लघवीचा रंग गडद पिवळा होत असेल तर लिंबू पाणी जास्तीत जास्त प्यावे. 23. रात्री जर झोप येत नसेल तर दुधामध्ये भिजलेले मखाने खावे तसेच पायांना तेलाने मसाज करावा. 24. केस वाढण्यासाठी केसांना भोपळ्याचे उकडलेले पाणी लावावे. यामुळे केस लवकर वाढण्यास मदत होते. 25. केसामध्ये कोंडा असेल तर मेहंदी भिजत घालताना त्यामध्ये 1 कप दही, अर्धा लिंबूचा रस घालावा आणि मेहंदी 7 ते 8 तास भिजत घालावी. 26. चेहऱ्यावरचे तेज राहण्यासाठी 1 ग्लास पाण्यामध्ये 1 विलायची टाका आणि त्यामध्ये थोडी खडी साखरही टाका आणि ते पाणी झाकून तसेच रात्रभर ठेवा आणि हे पाणी सकाळी अनुशापोटी घ्या. असे 40 दिवस करा. 100% फरक पडतो. 27. जास्त प्रमाणात भात खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो. भातामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते, त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तीने भाताचे सेवन करू नये. 28. केस गळू नयेत म्हणून मेहंदी भिजवताना त्यामध्ये व्हिटॅमिन ए कॅप्सूल टाकावे तसेच अंड्याचा पांढरा भाग मेहंदीमध्ये टाका. यामुळे केस सिल्की व शायनी होण्यास मदत होते. 29. केसांची वाढ होऊन केस लांब सडक काळेभोर होण्यासाठी तसेच स्काल्प इन्फेक्शन दूर करण्यासाठी केसांच्या मुळांना कांद्याचा रस लावून 1 तासासाठी ठेवावे व नंतर थंड पाण्याने धुवावे. 30. मासिक पाळी दरम्यान जर ओटीपोटी खूप त्रास होत असेल, ब्लिडिंग होत नसेल तर गरम भातामध्ये मिरेपूड मिसळून खावी, त्रास कमी होतो. 31. चहा चपाती खाल्ल्याने ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. 32. ज्यांचे केस जास्त गळत असतील त्यांनी आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा तरी एरंडेल तेलाने रात्री केसांना मसाज करावी आणि सकाळी केस धुवावेत. यामुळे केस गळणे बंद होते तसेच केस लांब देखील होतात. 33. कान जास्त दुखत असेल तर खोबरेल तेलामध्ये 1 ते 2 लसणाच्या पाकळ्या चुरून टाकाव्यात आणि ते तेल कोमट करावे आणि कापसाच्या मदतीने ते तेल कानामध्ये सोडावे. नक्कीच आराम मिळतो.
34. रक्त पातळ होण्यासाठी दररोज एक मूठभर कच्चे शेंगदाणे खावेत, तसेच नियमितपणे सकाळी व्यायाम करावा. 35. चेहऱ्याला स्टीम घेतल्याने चेहऱ्यातील छिद्रे उघडतात. ज्यांना पिंपलचा त्रास आहे त्यांनी आठवड्यातून एकदा तरी स्टीम घ्यावी, यामुळे पिंपल्स कमी होण्यास मदत होते. 36. शिळ्या चपातीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असतात, त्यामुळे सकाळी दुधासोबत शिळी चपाती खाल्ल्याने अनेक आजारांपासून आराम मिळतो. 37. जास्त प्रमाणात खोकला असेल तर 2 चमचे अद्रकच्या रसामध्ये मध, चिमूटभर हळद टाकून रात्री झोपताना खावे व पाणी न पिता झोपावे. असे 3 ते 4 दिवस सलग करावे. 38. सर्दी, छातीमध्ये कफ झाला असेल तर पाणी उकळून त्यामध्ये विक्स टाकून वाफ घ्यावी, नक्कीच आराम मिळतो. 39. जास्त प्रमाणात तेलकट, तिखट खाल्ल्यामुळे तसेच जास्त प्रमाणात उष्णता असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे मूळव्याधाचा त्रास उद्भवतो. 40. अंगावरती जर वारंफोड्या उठल्या असतील तर दह्यामध्ये आंबे हळद मिसळून त्याचा लेप वारंफोड्या उठलेल्या ठिकाणी लावावा. त्यामुळे वारंफोड्या सुकतात, तसेच त्यांचे डाग देखील कमी होण्यास मदत होते. तर या होत्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा काही टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.